नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान असे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारे काकडीचे आणि ज्वारीच्या पिठापासून छान असे मऊ लुसलुशीत घावणे किंवा धिरडे बघणार आहोत। अगदी करायला सोपे, झटपट तयार होतात, मुलांच्या डब्याला देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्याला करू शकता। मस्त असे धिरडे आणि त्यासोबत छान असं थंडगार दही किंवा ताक, अगदी असा छान असा पौष्टिक नाश्ता तयार होतो। किंवा तुम्ही मुलांना असं मधल्या वेळेत देऊ शकता छोट्या भुकेसाठी, अगदी झटपट तयार होतात। मुलं म्हटली की पटकन तुम्ही करून देऊ शकता आणि खूप जास्त साहित्य लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतात हे। आणि असंही उन्हाळ्यामध्ये ज्वारी खाणं चांगलंच असतं, तसं तर वर्षभर ज्वारी खाणं चांगलंच असतं पोटासाठी, पण शक्यतो उन्हाळ्यात बरेच जण ज्वारी खातात, तर उन्हाळ्यात तुम्ही हा पदार्थ मुलांना देऊ शकता। मुलांना भाकरी आवडत नसेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की त्यांना करून देऊ शकता। ऑइल फ्री करू शकता, तुम्ही डाएट करत असाल तर ऑइल फ्री पण छान लागतात, किंवा तूप बटर वापरून करू शकता। तर मग एकदम अशी छान सोप्या पद्धतीमध्ये झटकन होणारी अशी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा। आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज छान असे उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारे काकडीचे आणि ज्वारीच्या पिठाचे धिरडे बघणार आहोत किंवा घावणे बघणार आहोत। तर त्यासाठी आपण एक काकडी छान अशी खिसून घेतली आहे, एक वाटी ज्वारीचं पीठ, 2 ते 3 चमचे बेसन पीठ, तुम्ही याऐवजी इथं तांदळाचं पीठ किंवा रवा वापरू शकता, थोडीशी कोथिंबीर, वाटण्यासाठी आपल्याला इथे हिरवी मिरची तुम्ही कमी अधिक करू शकता, अर्धा इंच त्याला थोडंसं कमी आलं घेतलंय, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं, धना पावडर, हळद पावडर, ओवा, चवीपुरतं मीठ। तर एवढं साहित्य लागतं, अगदी झटपट बनणारे धिरडे इथे आणि पोटभरीचे। तर आपण आधी वाटण वाटून घेऊया आणि मग पीठ भिजवूया। हिरवी मिरची, आलं, लसूण आणि पाव चमचा जिरं जास्त टाकलं तरी चालतं, कारण जिरं प्रकृतीने थंड असतं, त्यामुळं जिरं भरपूर खाल्लं तरी चालतं उन्हाळ्याचं। आता एकदम अशी बारीक थोडंसं पाणी टाकून आपण बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊया। तर हे बघा, असं पातळ फाईन पेस्ट तयार करून घेतली, कारण आपण बॅटर पण पातळच करणार आहे, त्यामुळे थोडं जास्त पाणी टाकून वाटलं बारीक तरी चालतं, म्हणजे मिरचीच्या बिया दाताखाली येत नाही। आता बॅटर तयार करून घेऊया। सर्वात आधी ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, काकडी, भरपूर अशी कोथिंबीर थोडीशी ठेवली यातली मी, पाव चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचंय। थोडंसं तिखट बनवते, तुम्ही छोट्या मुलांना बनवत असाल अगदी छोट्या, मिरच्या कमी केल्या तरी चालतील। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। असं सरसरीत प्रकारचं आपल्याला पीठ तयार करायचंय। तर हे बघा, इथं बॅटर तयार करून झालंय, अगदी छान असं सरसरीत ठेवलंय आपण। अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया। आता आपलं बॅटर इथं तयारच झालंय। तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही लगेच करायला घेऊ शकता, किंवा 10 ते 15 मिनिटांनी रेस्ट केल्याच्या नंतर केलं तरी चालेल, छान होतात आणखीन। तर आता धिरडे करायला घेऊया। तर हे बघा, एवढं असं पातळ ठेवलंय, एवढं पातळ ठेवलं का धिरडे छान होतात। तर आता धिरडे तयार करायला घेऊया। तर इथं पॅन गरम करायला ठेवलंय, पॅन थोडासा असा मध्यम स्वरूपाचा गरम झाला की तेल टाकून घ्यायचंय आणि स्प्रेड करून घ्यायचं। तुम्ही दररोजच्या वापरातला चपातीचा तवा घेतला तरी चालेल, काही हरकत नाहीये, त्याच्यावर पण खूप छान होतात। आणि बॅटर आपल्याला मिक्स करायचं आणि पातळ असं टाकत जायचंय।
काकडीचा वापर भरपूर केल्यामुळं त्याचं ते स्प्रेड होत नाही, कारण आपण 1 वाटी पिठाला जवळपास 1 काकडी घेतली आहे, त्यामुळं म्हणजे 1 वाटीच्या अंदाजाने घेतली आहे काकडी. पण खायला खूप छान लागतं, अगदी मऊ लुसलुशीत तयार होतं. उन्हाळ्याचं पोटाला थंडावा देणारं धिरडं हे. आता मध्यम गॅसवरती आपण असंच भाजून घेणार आहे, किंवा तुम्ही झाकण पण ठेवू शकता. तुम्हाला हे ऑइल फ्री करायचं असेल तर ऑइल फ्री करू शकता तुम्ही. आणखीन वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता यामध्ये, गाजर, बीट, आणखीन जास्त पौष्टिक तयार होतं हे धिरडं. मध्यम गॅसवरती आपण आता हे भाजून घेऊया छान असं. थोडंसं तेल सोडते साईडनी आणि मध्ये पण टाकते जरासं. आणि बघू शकता रंग वगैरे किती छान आला, असं मस्त हिरवागार. तर खायला पण तेवढंच टेस्टी लागतं. मुद्दामून थोडं तिखट केलंय, जेणेकरून नुसतं खायची वेळ आली तरी आपण नुसतंच खाऊ शकतो, किंवा नुसतं सॉस किंवा दह्यासोबत पण खाऊ शकतो आपण. सॉसपेक्षा दही बेटर, दह्याबरोबर खूप छान लागतं हे. 2 ते 3 मिनिट झाले आणि वरची बाजू पण बघू शकता तुम्ही सुकली आहे बऱ्यापैकी. खालचं पण असं थोडंसं जिथं जागा सुटली आहे बॅटर पडायची तिथं पण थोडंसं लाल रंगावरती आलंय, असं तांबूस रंगावरती. आता पलटून घेऊया. सर्वात आधी कडा मोकळ्या करायच्या आहे आपल्याला. इथं पहिला धिरडा निघायला थोडासा त्रास होतो. गॅस कमी करूया, जेणेकरून आपला धिरडा करपणार नाही खाणं. तर बघू शकता असं छान तांबूस रंगावरती खरपूस असं धिरडं आपलं तयार झालेलं. इथं तेल वापरलंय. तुम्हाला जर इथं तूप किंवा बटर वापरायचं असेल तरी वापरू शकता तुम्ही, पण तेलाचा पण खूप कमी वापर केलाय मी इथं, त्यामुळं काही हरकत नाहीये. आता दुसरी साईड पण आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. आता दुसरी साईड बघूया आपण. तर दुसरी साईड पण छान शेकली आहे. आता काढून घेऊया. तर एकदम मऊ असतात हे, त्यामुळे एखाद्या जाळीवर काढायचे. खालच्या साईडने असं पाणी सुटत नाही आणि खाताना असे गिळगिळे लागत नाहीत मग. तर आता दुसरं पण आपण आधीच्याच घावण्यासारखं किंवा धिरड्यासारखं करून घेऊया. आता दुसऱ्याला अगदी थोडंसं तेल लागतं, खूप जास्त तेलाची गरज पडत नाही. गॅस मध्यम करूया आणि आधी सारखं थोडं थोडं बॅटर टाकत आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचंय. एकदम छोटी छोटी करायची असेल तर तशी पण करू शकता. मी मध्यम आकाराची करते इथं. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि दुसरी साईड पण आपण आता छान अशी खमंग शेकून घेऊया. आता दुसरी साईड पण आपण आता बघूया इथं कशी झाली आहे. आता बघू शकता तुम्ही दुसरं धिरडं पलटून घ्यायला वेळ सुटायला जास्त तव्यापासनं अडचण येत नाही. हे बघू शकता अलगद असं पलटून होतं आणि जाळी पण बघू शकता छान अशी पडली आहे. अगदी असे जाळीदार घावणे तयार होतात दुसऱ्या घावण्यापासनं. शक्यतो पहिला डोसा, धिरडं, थालीपीठ थोडंसं चिटकतंच तव्याला. आता हे पण मध्यम गॅसवरती आपण छान असं खमंग भाजून घेऊया. फुल गॅसवरती शक्यतो भाजायचं नाही घावन किंवा धिरडे, कारण बॅटर असं पातळ असतं त्यामुळे ते कच्चं राहू शकतं. त्यामुळं आता दुसरी साईड बघूया आपण. तर हे बघा किती छान असं खमंग खरपूस असं शेकलेत गेलंय दुसरं धिरडं. तुम्हाला म्हटले ना दुसऱ्या धिरड्यापासून खूप छान तयार व्हायला सुरुवात होते. मध्यम गॅसवरती शेकायचं आहे. आता बाकी सर्व मी असेच करून घेणार आहे. तर आपले जाळीदार, मऊ लुसलुशीत, उन्हाळ्यात थंडावा देणारे असे धिरडे किंवा तुम्ही काय म्हणत असाल घावणं, तर ते तयार झालेलं आहे इथं खाण्यासाठी. तर हे बघू शकता, रंग वगैरे बघू शकता, जाळी बघू शकता किती छान आली आहे. आणि गरम गरम दह्यासोबत किंवा थंड झाल्यावर पण खूप छान लागतात हे धिरडे. तर छान असे पोटाला थंडावा देणारे असतात, खायला अगदी असे चविष्ट लागतात. तर ट्राय करा आणि नक्की सांगा मला कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते. छान असे नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता. असे छान गरमागरम आपले
धिरडे आणि त्यासोबत उन्हाळ्यामध्ये छान असं दही किंवा ताक असलं म्हणजे आणखीनच जास्त पौष्टिक तयार होतात हे धिरडे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर बघितले ना, खूप जास्त असं साहित्य नाही की काहीच नाही आणि अगदी झटकन होणारे धिरडे आहेत हे. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांना नावं असतात, तर याला बरेचसे नावं आहेत. तर तुम्ही काय नावानी यांना ओळखतात ह्या धिरड्यांना ते पण मला कमेंट करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.